come towards session 4. We have seen all 5 connectives, their truth table, and also when they are true and false. Okay, now turn towards examples on this. Translate the statements in symbolic form. कनेक्टिव्ह वापरून सिम्बॉलिक फॉर्म मध्ये म्हणजे त्यांचे सिम्बॉल वापरायचे, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ते स्टेटमेंट कन्वर्ट करा अँड डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण शोधायची युजिंग लास्ट 5 इम्पॉर्टंट नोट. ओके, तेवढाच पार्ट समोर ठेवा फक्त आणि चला एक एक एक्झाम्पल बघूया. कोणतं लास्ट कन्सेप्ट मध्ये शेवटचा पॉईंट कधी कोण कधी ट्रू आणि फॉल्स असतं तेवढं फक्त इम्पॉर्टंट आहे, बाकी काहीच नाही. ओके, आता याचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करायचं. मग पहिल्यांदा त्याचं रूपांतर पी आणि क्यू मध्ये करावं लागेल. मग इथं 2 स्टेटमेंट कोणते आहे? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. हिअर लेट पी 64 इज अ perfect square. Second statement Q 46 is a prime number. हे दिलेले वाक्य आहे. ओके, आता 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? हा युअर सेल्फ 64 is a perfect square and हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशाने दाखवतो आपण? टी. 46 is a prime number. प्राइमची डेफिनेशन माहिती ना? द नंबर डिव्हिजिबल बाय 1 and itself. बरोबर आहे, त्याला आपण प्राइम नंबर म्हणतो. अँड हे कसं आहे? मग 46 आहे का? 46 ले बघा 2 ने भाग जातो, 23 ने भाग जातो, and therefore it is not a prime number, it is false. हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. मग फॉल्स कशाने दाखवतो आपण? एफ ने दाखवतो. ओके, आता याचा काय लिहायचं आहे आपल्याला? सिम्बॉलिक फॉर्म. याचा काय लिहायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म. 46 इज अ परफेक्ट स्क्वेअर आपण कशाने दाखवलं? पी. मध्ये काय आहे? अँड. अँडचा सिम्बॉल माहिती आहे ना? कंजंक्शन. हा त्याचा सिम्बॉल आहे पी अँड. 46 इज अ प्राईम नंबर, वी डिनोटेड इट बाय क्यू. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता त्याच्या पुढे डिटरमाइन इट्स ट्रूथ व्हॅल्यू. हे खरं आहे की खोटं आहे ते चेक करायचं आहे. मग बघा याची ट्रूथ व्हॅल्यू टाकू. पी इज अ परफेक्ट स्क्वेअर true and Q is a prime number. चुकीचं आहे, false. आता दोघांच्या मध्ये काय आहे? and आहे. बघा पहिली नोट काय म्हटलं तुम्ही? P and Q is true if both true. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स. आहे का दोन्ही ट्रू? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. हे फॉल्स म्हणजे कोणतं? ज्याचं सिम्बॉलिक फॉर्म तयार केलं ते. अँड therefore given statement is false. त्याची कंबाईन ट्रूथ व्हॅल्यू काही फॉल्स आहे. दिलेलं ट्रूथ स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे, फॉल्स आहे. असा हा तुमचा सिंपलचा कन्सेप्ट. ओके, बघा सेकंड एक्झाम्पल. 4 is a odd and 1 is a prime. Which are 2 statements? These 2 simple statements, these are simple statements. Here, P, 4 is a odd number. Second statement, 1 is a prime number. Okay, convert right in terms of symbolic form. Then truth value of P and
Q R सांगा. 4 is odd number. 4 odd आहे का? The number which are multiplied by 2 are called even. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे? False आहे. And 1 is a prime. 1 हा प्राइम नंबर आहे का? प्राइमची डेफिनेशन बघा. The number divisible by 1 and itself but not equal to 1. 1 सोडून एकने आणि स्वतःने भाग जाणारा नंबर. मग हे पण स्टेटमेंट कसे आहे? फॉल्स आहे. दोन्ही स्टेटमेंट कसे आहे? फॉल्स आहे. And therefore symbolic or काही 4 is odd number. R म्हणजे डिजंक्शन हा त्याचा सिम्बॉल. 1 is a prime number. ओके. आता ट्रूथ व्हॅल्यू which is equal to P कसा आहे? फॉल्स आहे. Q पण कसा आहे? फॉल्स आहे. मग दोन्ही फॉल्स असतील तर R चं बघा दोन नंबरचं P or Q is false if both are false. दोन्ही फॉल्स असतील तर आहे का P or Q. तुम्हाला दिलेली नोट्स is false if both are false, otherwise true. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. And therefore given statement is false. Okay. And therefore truth value of truth value of P or Q is symbolic language. P or Q is here. Okay. One more. Next example. If Mumbai is in Maharashtra, then Delhi is capital of India. Okay. Which are two simple statement, right? काय इथं पहिलं स्टेटमेंट काय? If Mumbai is in Maharashtra, right here. If येईल का? नाही. स्टेटमेंट कोणते आहे? हे स्टेटमेंट आहे. टू स्टेटमेंट. राईट फर्स्ट स्टेटमेंट ॲज अ P. Mumbai is in Maharashtra. Q. Delhi is capital of India. त्यांचा पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहू. Therefore symbolic form काय? If then कशाने जोडले दोन वाक्य? if then म्हणजेच इम्प्लिकेशन. जर मुंबई महाराष्ट्रात असेल तर दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. तसा दोन वाक्याचा संबंध आहे. पण यांनी जे दिले त्याच्यानुसार कशाने जोडले? इफ देन या फ्रेज जोडले म्हणून हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म. नो. आता ट्रूथ व्हॅल्यू काढायचं आहे. मग पहिल्यांदा सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज बघा. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q are. P स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. Q स्टेटमेंट पण कसं आहे? ट्रू आहे. And therefore truth value of P implication Q. P true implies true. इम्प्लिकेशनला काय करत आहे? पहिला ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स असतो. अदरवाइज ट्रू. आणि म्हणून याचा अर्थ काय आहे? P implies Q is true. ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इज ट्रू. आणि असा हा तुमचा स्टेटमेंट, असा हा तुमचं एक्झाम्पल. ओके. नेक्स्ट example is, it is not true that 3 minus 4i is a real number. Okay.
This is a original statement. Here, let P 3 minus 4i is a real number. हे तुमचं ओरिजिनल स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is, yes, you know, true or false, 3 minus 4 आहे. हा कोणता नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. इथं काय म्हटलेलं आहे? रिअल नंबर. म्हणजे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. ना symbolic for, yes, काय symbolic for? It is not true that, it is not true that, or it is false that, or by inserting the word not P, it is not true that 3 minus 4i is a real number. म्हणजे याचं काय आहे ते निगेशन आहे. ओके, अँड देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू काय? इक्वल टू निगेशन ऑफ, आणि पी कसं आहे? फॉल्स. फॉल्सचं निगेशन काय? ट्रू. ट्रूचं निगेशन फॉल्स. म्हणजेच गिव्हन स्टेटमेंट कसं आहे? इट इज नॉट ट्रू दॅट 3 minus 4i हा रिअल नंबर आहे, हे खरं नाही. म्हणजेच तो कोणता? ऑटोमॅटिक तो रिअल नंबर नाही. म्हणजेच तो कोणता नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर. अँड देअरफॉर निगेशन ऑफ पी इज ट्रू. अँड देअरफॉर निगेशन ऑफ पी इज ट्रू. ओके. Next is milk is white if and only sun rises in the west. Which are two simple statements? Yes, this is your first statement. This is your second statement. So here P, first statement, milk is white. Q, sun rises in the west, and therefore symbolic for is milk is white. P, sun rises in the west. काय जोडलंय दोघांच्या मध्ये? If and only if. It is denoted by conditional double implication. Now remaining part is of truth value. Now truth value of P and Q are, yes, Shanta, P is truth value, milk is white, true or false? True. And sun rises in the west, true or false? Yes. Whether it is true or false, everybody knows that it is false, and therefore truth value of P double implication Q means P कसा आहे? ट्रू आहे. Q कसा आहे? फॉल्स आहे. डबल इम्प्लिकेशनला दोन्ही सेम लागतात. दोन्ही टी आहे का? नाही. दोन्ही एफ आहे का? नाही. अल्टरनेट आहे. हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे, आणि हीच याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. अँड प्रॉब्लेम इज ओव्हर. ओके. नेक्स्ट if 3 plus 5 equal to 8, then 3 plus 5, if 3 into 5 equal to 8, then 3 plus 5 equal to 15. Here two statements which are P, write yourself, which 3 into 5 equal to Q, second statement. Therefore symbolic form, yes, symbolic form is
पी कोणतं कनेक्टिव्ह जी क्यू काय कशाने जोडले दोन स्टेटमेंट इफ देन ने मग इफ देन साठी काय आहे कनेक्टिव्ह इम्प्लिकेशन ते इथं द्यायचं आहे नंतर ट्रूथ व्हॅल्यूज पी अँड क्यू आर काय काय ती पी कसं आहे यस फॉल्स क्यू पण कसं आहे फॉल्स बरोबर आहे दोन्ही फॉल्स आहे and therefore true value of काही किमती टाका काही दोन्ही कसे आहे फॉल्स आहे अँड फॉल्स सॉरी एफ इम्प्लाइज एफ मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय इम्प्लिकेशनची काय कंडिशन आहे तुम्हाला दिलेली आहे टी एफ असेल तरच फॉल्स असतं अदरवाईज हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे राईट वर्स आहे जमेल तुम्हाला बघा ट्राय करून एकदम सिंपल पार्ट ओके वन मोर नेक्स्ट प्रॉब्लेम द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज आर square of any even number is r and cube of any odd number is r means what here what is p काय p the square of काय पहिलं स्टेटमेंट the square of any even number is r Q. Yes. Kai the cube of any odd number is R, and therefore symbolic form is yes. Kai symbolic form the square of any even number is म्हणजे काय P. Okay. सिंबॉलिक फॉर्म काय पी मध्ये सिंबॉल कोणताही आर आर मीन्स डिसजंक्शन पी आर क्यू एम आय करेक्ट देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ गिव्हन स्टेटमेंट पी अँड क्यू आर काय काय येते यस पहिलं स्टेटमेंट स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर 2 4 6 8 या स्क्वेअर याचा स्क्वेअर काय आहे 4 4 चा स्क्वेअर काय आहे 16 6 चा स्क्वेअर 36 8 चा स्क्वेअर 64 आर दीज नंबर्स आर ऑड आहे का नाही याची ट्रूथ व्हॅल्यू काय फॉल्स अँड cube of any odd number r 1 odd number घेऊ आता odd कोणते आहेत माहिती ना odd number 1 3 5 7 1 चा क्यूब 1 3 चा क्यूब 27 5 चा क्यूब 125 7 चा स्क्वेअर 49 into 7 243 243 ओके 343 आड आहे की इवन आहे 1 आड आहे 27 7 5 3 आड आहे म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे and therefore truth value of given statement truth value of P R Q equal to टाका किमती पहिलं कसं आहे फॉल्स आहे दुसरं कसं आहे ट्रू आहे मग आर ला काय कंडिशन आहे बघा पी आर क्यू कधी फॉल्स असतो इफ बोथ आर फॉल्स आहे का दोन्ही फॉल्स नाही मग हे स्टेटमेंट कसं येईल ट्रू येईल आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम ओके
these two problems is for you. मग पहिलं P काय आहे? √5 is a irrational number. Q 3√5 is a complex number. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड आहे का कॉम्प्लेक्स नंबर? आय आहे का त्याच्यात? नाही. मग ते फॉल्स आहे. बट म्हणजे अँड म्हणजेच कंजंक्शन P कंजंक्शन Q. ट्रूथ व्हॅल्यू टाका, त्याची कंबाईन स्टेटमेंट काढा. सिमिलरली इन ट्रायंगल एबीसी ऑल साइड्स इक्वल पहिलं स्टेटमेंट आहे. इन ट्रायंगल एबीसी ऑल अँगल्स आर इक्वल. मग दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे? इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन प्रकारचं आहे. आणि मग पहिलं स्टेटमेंट कसं आहे? ट्रू असेल तर दुसरं पण स्टेटमेंट काय येईल? ऑल साइड्स इक्वल. इफ मग इथं फक्त काय घ्यावं लागेल? इफ पी इज ट्रू क्यू इज ऑल्सो ट्रू. इफ पी इज फॉल्स देन क्यू इज ऑल्सो फॉल्स. दोन्ही सेम आहेत. सगळे अँगल सारखे म्हणून तिन्ही साईड सारखे. आणि मग याची ट्रूथ व्हॅल्यू काही ट्रू येईल. ओके. नेक्स्ट थोडासा चेंज केलाय. फक्त आता मागच्या वेळेला स्टेटमेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. आता स्टेटमेंट्स ऐवजी काय दिले? डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म दिले. स्टेटमेंट समोर नाही, फक्त पी क्यू लँग्वेज दिले. तर 4 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर ट्रू म्हणजेच पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. आर ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. एफ आहे आणि एस ची पण ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे? फॉल्स आहे. तर याच्यावरनं दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल असा क्वेश्चन आहे. पुन्हा त्या 5 कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. अँड काय असेल? दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू असतो. ऑर कधी असतो? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स असतो. म्हणजे इतर वेळेला याच्या अपोजिट घ्यायचं. ओके. इम्प्लिकेशन टी आणि एफ असेल तरच फॉल्स असतो, इतर वेळेला ट्रू असतो. आणि डबल इम्प्लिकेशन दोन्ही सेम असतील तर म्हणजे हा किंवा हा तर हा काय असतो? ट्रू. अदरवाईज फॉल्स असतो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. संपला प्रश्न. आता दिलेल्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. येस, लेट अस स्टार्ट. फर्स्ट राईट गिवन प्रॉब्लेम पी ऑफ ब्रॅकेट क्यू अँड आर. हे आपल्या लँग्वेज मध्ये झालं, हे इंग्लिश मध्ये. लॉजिक मध्ये पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. ओके. नाउ पी इज पी कसं आहे? ट्रू. ऑर ब्रॅकेट क्यू क्यू इज ऑल्सो ट्रू अँड आर आर इज फॉल्स. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडू. अँड दिस इज अँड ऑर कंजंक्शन. कंजंक्शनला काय अर्थ आहे? बोथ आर ट्रू. इज हिअर ट्रू? नो. मग दिलेलं स्टेटमेंट कसं येईल? फॉल्स येईल. का? तर पी अँड एफ इक्वल टू एफ. बिकॉज फॉर कंजंक्शन बोथ मस्ट बी ट्रू. तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता कोणचं कनेक्टिव्ह आहे? डिजंक्शन. डिजंक्शनच्या खाली आहे. डिजंक्शनला दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. दोन्ही एफ आहे का? नाही. मग दोन्ही एफ नसेल तर हे स्टेटमेंट. दोन्ही एफ असेल तर एफ म्हणजे इतर वेळेला ट्रू. आणि देअरफॉर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? ट्रू आली. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके. एकदम सिंपल पार्ट आहे. वन मोर प्रॉब्लेम. P implies Q. P condition implication Q disjunction R implication yes. Okay. Let us put this truth values. P true implication Q is also true. Bracket complete middle sign disjunction R given to be R and S given to be false. Therefore truth values are false. Implication. What is the condition of implication? If first true, second false, then only false. First true is second false? No. असं असेल तरच false असेल, नाही तर true असतं. And therefore it is true. इथं पुन्हा पहिला ट्रू आणि दुसरा एफ आहे का? नाही. इट इज अगेन ट्रू. या त्यांचे आन्सर्स आहेत. ओके. हे कंडिशन. आता ऑरला दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स असतो. ऑरची काय कंडिशन आहे?
असं असेल तर फॉल्स असतं, असं नाही म्हणून दोन्ही ट्रू आहे. ऑरला तर दोन्ही फॉल्स असतील तरच फक्त फॉल्स येतो, नाही तर ट्रू येतो. म्हणजे स्टेटमेंट कसंही इट इज ऑल्सो अ ट्रू स्टेटमेंट. संपला सेकंड प्रॉब्लेम. थर्ड, negation of R, double implication P, bracket complete, implication, negation of Q. Let us put its truth values. Bracket, negation of R is a false. Truth value is F. Double implication P कसं आहे? True. Bracket complete, implication, negation, Q पण कसं आहे? P आणि Q कसं आहे? ट्रू. याला वाटल्यास ब्रॅकेट करू. ओके, सांगता निगेशन ऑफ फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचं निगेशन फॉल्स, म्हणजे हा काय? ट्रू. डबल इम्प्लिकेशन ट्रू इम्प्लाइज फॉल्स. एम आय करेक्ट? काय केलं? निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स अँड निगेशन ऑफ फॉल्स इक्वल टू ट्रू. डबल इम्प्लिकेशन, दोन्ही सेम आहेत म्हणून याचं काय उत्तर? ट्रू. बोथ आर सेम देन ट्रू, अदरवाइज फॉल्स. आणि आता फर्स्ट इम्प्लाइज सेकंड, टी एफ असेल तर फॉल्स असतं. हा फॉल्स आहे. टी एफ इक्वल टू एफ म्हणजे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. संपला तुमचा प्रॉब्लेम. दिस टू फॉर यू. हे दोन तुम्ही सोडवा. पी ट्रू इम्प्लाइज टू ट्रू, टी इम्प्लाइज ट्रू, टी एफ असेल तर फॉल्स इज ट्रू. अँड निगेशन ऑफ आर फॉल्स आहे, त्याचं निगेशन घेतलं की ट्रू इज ट्रू अँड ट्रू इज ट्रू इज राईट युअर साईड. क्यू अँड आर, क्यू ट्रू आहे, आर फॉल्स आहे, हा फॉल्स इज आर. निगेशन ऑफ पी ट्रू अँड यस फॉल्स, पुन्हा हा फॉल्स इज फॉर या फॉल्स. चेक युअर साईड. हे तुमच्यासाठी. ओके, आपण आणखी चांगला प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम बघून घाबरण्याचं काही कारण नाही. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. ट्रूथ तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. कंडिशन्स तुम्हाला माहिती आहे. फक्त तेवढे 4-5 रूल लक्षात ठेवायचे. लेट अस स्टार्ट. ब्रॅकेट, आगे राउंड ब्रॅकेट, निगेशन ऑफ पी ट्रू and Q also true, putting the truth values, bracket cover, and negation of R is false, capital truth value, first bracket complete, or again second bracket Q true implies P is also true, bracket complete, implication, negation of yes is false, or R is also false, bracket complete. I put these three values. Negation of true is false and true, bracket as it is, and negation of false true complete, or T implication T implies negation of false true or yeah. Then open your 4 letters which T and T, then only T. F or F, then only F. T implies F equal to F, and if both are same, दोन्ही सेम असतील, टी टी किंवा एफ एफ, तर हे ट्रू अदरवाइज फॉल्स. एवढ्याच कंडिशन तुम्हाला वापरायचे आहे. त्यापैकी हे तर नाही पण तुमच्याकडे राहिला उरलेला प्रॉब्लेम बघा. एफ अँड पी अँड कंजंक्शन, एफ कंजंक्शन ट्रू, फॉल्स कंजंक्शन ट्रू, कंजंक्शन बोथ आर ट्रू आहे का? दोन्ही ट्रू असेल तरच हा ट्रू, नाही म्हणजे याचे ट्रू व्हॅल्यू काय? फॉल्स. अँड ट्रू. पहिला ब्रॅकेट बघा किती शॉर्ट झाला. आर ऍज इट इज. पहिला ब्रॅकेट सोडतो. टी इम्प्लिकेशन टी, इम्प्लिकेशन टी एफ असेल तरच फॉल्स असतो, अदरवाइज
हा ट्रू. कुणाचं? ह्या ब्रॅकेटचं रूपांतर केलेलं. इम्प्लिकेशन टी ऑर एल, आरला दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. दोन्ही फॉल्स आहे का? नाही, याचं रूपांतर हे. नेक्स्ट एफ अँड टी, पुन्हा अँड आला, डबल अँड आला. अँडला पुन्हा दोन्ही कसे लागतात? ट्रू लागतात. आहे का? म्हणजे याच्याऐवजी काय? पुन्हा एफ आर. टी इम्प्लाइज टी टी आणि लास्टली आर आहे. आरला दोन्ही एफ आहे का? नाही. म्हणजे ते स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. स्टेप वाईज किमती टाका, सोडवत चला, येऊन जाईल आन्सर. ओके. रिमेनिंग प्रॉब्लेम इन नेक्स्ट सेशन. थँक्यू.